हो दादा दादा सर, हे पुढं पाठवा ऑडिओ आणि मधून नको उठू. सुक्रे 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 पुण्यातील सगळ्या पत्रकारांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सुक्रे सामटे माझ्यासोबत आज पत्रकार परिषदेला समर्थ फाउंडेशनचे सर्व आदरणीय राजेशजी पांडे साहेब आहेत, साहित्य परिषदेचे अध्यक्ष सोमण साहेब आहेत, त्याच्यानंतर स्वातीताई आहेत, सुनीलजी आहेत, प्रदीपजी आहेत, आमचे मराठी भाषेचे अधिकारी देखील आहेत. आज मी आवर्जून या संस्थेला भेट दिली. याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 100वे साहित्य संमेलन हे पुण्यामध्ये होतं आहे आणि 100वे साहित्य संमेलन पुण्यामध्ये होत असताना ते जागतिक स्तरावरचं असलं पाहिजे. ही जी काही साहित्य परिषदेची इच्छा आहे ती कशा पद्धतीनं पूर्ण करता येईल यासाठी आमची सुरुवातीला एक बैठक झाली. 1 वर्षापूर्वी साहित्य परिषदेला मी अपग्रेडेशनसाठी 1 कोटी रुपये जे जाहीर केले होते त्याचा धनादेश देखील मी योगेशजींकडे दिलेला आहे आणि भविष्याच्या साहित्य संमेलनासाठी आपल्याला काय करता येईल याची चर्चा झाल्यानंतर आम्ही काही निर्णयाप्रत आलेलो आहोत. आपल्याला माहिती आहे की दिल्लीला जे साहित्य संमेलन झालं त्याला आम्ही 3 कोटी रुपये दिले, साताऱ्याला 3 कोटी रुपये दिले आणि साहित्य संमेलन हे 100वे पुण्यामध्ये होतं आहे म्हणून या साहित्य संमेलनाला 5 कोटी रुपये द्यायचा निर्णय मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. 99 साहित्य संमेलनं जी होत आहेत त्या 99 साहित्य संमेलनामध्ये कामगार संमेलन असेल, वारकरी संमेलन असेल, महिला संमेलन असेल, बाल संमेलन असेल, असे विविध म्हणजे उद्योजक संमेलन देखील त्यामध्ये आहेत. अशा प्रकारची जी संमेलनं आहेत ती महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये होत आहेत. त्या संमेलनासाठी देखील 5 कोटी रुपयाची तरतूद ही मराठी भाषा विभाग करणार आहे. परदेशामध्ये 12 संमेलनं जी आहेत त्या 12 संमेलनासाठी आपण थेट करन्सी ट्रान्सफर करू शकत नाही म्हणून 2 कोटी रुपये CSR मधून द्यायचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की मराठी भाषा विभाग असेल, साहित्य परिषद असेल, समर्थ युवा फाउंडेशन असेल, यांचं ध्येय आणि धोरण एकच आहे की 100वे जे साहित्य संमेलन आहे त्याचा नुसता गाजावाजा किंवा इव्हेंट आम्हाला करायचा नाही, तर जे मराठी भाषेचं उद्दिष्ट आहे, जे साहित्य परिषदेचं उद्दिष्ट आहे, जे समर्थ युवा प्रतिष्ठानचं उद्दिष्ट आहे की 7 समुद्रापलीकडे देखील 100वे साहित्य संमेलन हे गेलं पाहिजे आणि मराठीची परंपरा आणि मराठीची संस्कृती ही पुढच्या पिढीनं जतन केली पाहिजे. ही जी आमची सगळ्यांची इच्छा आणि विशेषतः काम करण्याची जी इच्छा आहे ती परिपूर्ण करण्यासाठी मराठी भाषा विभाग हा साहित्य परिषदेच्या मागे ठामपणानं उभा आहे आणि ती प्रचिती कदाचित सगळ्यांना या ठिकाणी आली असेल. आज आमच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली त्याच्यामध्ये अजून विविध कार्यक्रम 3 ऑक्टोबरपासून 9 ऑक्टोबरपर्यंत आम्हाला करायचे आहेत. विद्यार्थी संमेलनं आम्हाला करायची आहेत, महिला संमेलनं आम्हाला करायची आहेत, जेणेकरून प्रत्येक घटकापर्यंत आपली अभिजात मराठी भाषा पोचली पाहिजे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मराठी साहित्य परिषद जे काम करणार आहे त्याला पूर्ण सहकार्य मराठी भाषा विभागानं करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे. नाही, प्रयत्न असणारच आहे ना. देशाचे पंतप्रधान 100व्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन जर त्यांच्या हस्ते झालं तर महाराष्ट्राचा आणि 100व्या साहित्य संमेलनाचा देखील अभिमान आहे. नाही, या संमेलनामध्ये मला असं वाटतं की जो कालावधी आपल्याला मिळतोय म्हणजे 14 ऑगस्टला पहिलं संमेलन हे त्याची नांदी सुरू होते, ती पुण्याचं संमेलन होईपर्यंत ही संमेलनं सुरू राहतील. मराठी भाषेसाठी जे घटक काम करतात त्यांच्यासाठी ते साहित्य संमेलन असेल. म्हणजे मला अजून एक संकल्पना का आवडली यांची की उद्योजकांचं देखील मराठी संमेलन करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे जसा मी मराठी भाषेचा मंत्री आहे तसा उद्योग मंत्री देखील आहे. त्याच्यामुळे मराठी उद्योजकांना एकत्र करण्याचं धाडस देखील मराठी साहित्य परिषद दाखवते. हे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि मराठी उद्योजक देखील साहित्यिक असू शकतात हे याच्यातनं प्रूव्ह होणार आहे. नाही, माझं तर याबाबतचं म्हणणं आहे की मराठीसाठी वाद हा असूच नये. ठीक आहे, त्रुटी प्रत्येकाकडनं राहतात, चुका प्रत्येकाकडनं होतात, त्या शेवटी सुधारून आपल्याला पुढे जायच्या आहेत.
पण मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे आणि त्या भाषेचं संमेलन करत असताना थोडं मागं पुढं झालं तर प्रत्येकानं समजून घेणं आवश्यक आहे. शेवटी साहित्यिकांचा, ज्येष्ठ साहित्यिकांचा अनादर व्हावा म्हणून कुठचीच संस्था काम करत नसते. अनावधानानं एखादी गोष्ट जर झाली तर ती चूक 100व्या आपल्या साहित्य संमेलनामध्ये मराठी भाषा मंत्र्याची असं म्हणावं आणि सोडून द्यावं, अशी हीच माझी विनंती. खरं तर तो विभाग माझ्याकडे येत नाही, पण ती मुलं सगळी मला पालकांसह भेटली होती. त्यावेळी याच्यामध्ये राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांनी देखील अनेक पत्रव्यवहार हा केंद्र सरकारशी केलेला आहे. पण मराठी चुकीचं शिकवलं जाऊ नये ही प्रत्येकाचीच भूमिका आहे. उत्कृष्टता सांग सेंटर ऑफ एक्सलन्स, हां म्हणजे उत्कृष्टता केंद्र, त्याचं तुम्ही मराठीमध्ये नाही ना, बरोबर. त्याच्यामध्ये अशी परिस्थिती आहे, त्याची वस्तुस्थिती मी आपल्याला सांगतो. जो मगाशी मी भाषणामध्ये उल्लेख केला की मराठी भाषा सल्लागार समितीची परवाची बैठक झाली, त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की मराठी उत्कृष्टता केंद्र जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्याला पैसे देतं आणि त्याच्यानंतर आपण ते करतो. पण थोडा इतिहास जर बघितला तर अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर प्रत्येक राज्यामध्ये 5 वर्षांनी 7 वर्षानंतर हे पैसे मंजूर झालेत. म्हणून परवा भाषा सल्लागार समितीमध्ये आपण निर्णय घेतला आहे की हे मराठी उत्कृष्टता केंद्र हे शासनाच्या पैशामधनं केलं जाईल आणि त्याचा स्वतंत्र GR काढला जाईल, अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे. आणि ते उत्कृष्टता केंद्र पुण्यामध्येच करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्याच्यामध्ये मराठी विकास केंद्र देखील त्याच्यामध्ये आम्ही अटॅच करणार आहोत आणि ते पुण्यामध्ये होणार आहे. मी त्याच्यात तेच सांगितलं की ज्या अभिजात भाषा झाला त्याचा आम्ही एक फॉर्मॅट बघितला की किती वर्षानंतर पैसे मिळतात. याच्यामध्ये फक्त संस्कृत विद्यापीठाला पैसे मिळाले, कालिदास विद्यापीठाला रामटेकच्या, पण बाकी ठिकाणी 2 कोटी, 4 कोटी, 5 कोटी, 6 कोटी, 7 हे 4-4, 5-5 वर्षांनी मिळायला सुरुवात झाली. त्याच्यामुळं केंद्र सरकारच्या निधीवर अवलंबून न राहता मराठी उत्कृष्टता केंद्र हे मराठी भाषेच्या विभागामार्फत करण्याचा निर्णय हा आम्ही घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात 5 ते 6 महिन्यामध्ये आम्ही करू. पण त्याच्या पुढं जाऊन अजून एक आनंदाची गोष्ट सांगतो की आपण दिल्लीमध्ये अनेक वेळा JNUमध्ये गेला असाल, पण JNUमध्ये कुसुमाग्रजांच्या नावानं अध्यासन केंद्र सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आणि ते सुरू झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमिकावर MAचा अभ्यासक्रम देखील JNUमध्ये सुरू आहे. आणि एवढंच नाही तर पुढच्या वर्षभरामध्ये JNUच्या कॅम्पसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मराठी भाषा विभाग तिथं उभा करणार आहे. हा देखील निर्णय आम्ही दिल्लीमध्ये घेतला आहे. खरं तर तो शालेय शिक्षणामधला विषय, तरी पण सांगतो. अशा अनेक शाळा आहेत. काय होतं की आपण म्हणजे कदाचित आम्ही प्रेझेंट करायला मागं राहत असू. मी ज्या मतदारसंघातनं निवडून येतो तिथे नगरपालिकेची एक शाळा आहे, दामले विद्यालय म्हणून. हे आपण कधीही जर रत्नागिरीमध्ये आला तर मुद्दाम ते विद्यालय बघा. त्याच्या इमारतीसाठी मी 20 कोटी रुपये बक्षीस दिलेत. याचं कारण असं आहे, पहिली ते 10वीमध्ये 1400चा पट आहे आणि यावर्षी 160 मुलं पहिलीला वेटिंगसाठी होती. त्याच्यामुळं इन्फ्रास्ट्रक्चर, शिक्षण आणि शिक्षकांची मानसिकता ही अतिशय चांगल्या पद्धतीनं शिकवायची असेल तर कुठेही पटसंख्या कमी होत नाही, हे दामले विद्यालयानं अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. नाही, 100वे साहित्य संमेलन हे स्पेशल संमेलन आहे. 100 वर्ष मराठी भाषेचं साहित्य संमेलन पूर्ण होतं आहे. त्याच्यामुळं आपण हे 5 कोटी रुपये दिलेत. त्याच्यासाठी वेगवेगळे जे उपक्रम राबवले जात आहेत त्या पद्धतीचे निधी उपलब्धता असणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आपण निधी उपलब्ध करून देतो आहे. सुनील महाजन साहेबांना माहिती आहे, 100वे अखिल भारतीय नाट्य परिषदेचं संमेलन ज्यावेळी झालं त्यांना पण आम्ही 2 कोटी रुपये द्यायचे, ते आम्ही त्याला खास बाब म्हणून 10 कोटी रुपये दिले होते 100वे म्हणून. त्याच्यामुळे 100वे खास संमेलन आहे
100 वर्ष एखाद्या मातृभाषेचं संमेलन टिकवणं हे अद्भुत आश्चर्य आहे आणि त्याच्यासाठी आपण ते पैसे त्यांना रिलीज करतो. नाही 3 कोटी नाही, 2 कोटी हा खरा निधी आहे. दिल्लीमध्ये असल्यामुळं खर्च वाढू शकतो म्हणून आपण 1 कोटी रुपये वाढवून दिले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातारा जिल्ह्यामध्ये असल्यामुळे 1 कोटी रुपये आपण वाढवून दिले आणि 100वं साहित्य संमेलन होतं आहे म्हणून आपण 5 कोटी रुपये करतोय. पण पुढच्या वर्षीपासून जो नियम आहे 2 कोटीचा, कारण 50 लाखाचे आपण 2 कोटी केले होते, ते 2 कोटी रुपये पुढच्या वर्षीपासून तसेच राहतील. सगळ्यांना सामावून घेण्याचा विचार आहे, परंतु असं करत असताना एखाद्याला किंवा तुम्हाला आणि मला वाटलं की अजून काहीतरी वेगळं मराठीसाठी करावं, तर तो लोकशाहीतला एक भाग आहे म्हणून सोडून द्यायचा. पण हे साहित्य संमेलन जे आहे हे यशस्वी करण्यासाठी सगळ्याच घटकांनी एकत्र यावं ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. नाही, व्यासपीठावरच्या स्थानापेक्षा संमेलनामध्ये स्थान मिळणं आवश्यक आहे. नाही, मला असं वाटतं की संस्थेमध्ये सत्तांतर झालं म्हणजे विचारामध्ये सत्तांतर होत नाही. विचार हा साहित्याचा आहे, मराठीचा आहे. त्याच्यामुळे मराठीमध्ये काम करणाऱ्या सगळ्या लोकांना घेऊन योगेशजी पुढे जातील ही मला खात्री आहे ना. त्याच्यामुळं साहित्यिक कोण कुठच्या पक्षाचा आहे ह्याच्यापेक्षा तो मराठी साहित्यिक आहे असं समजूनच सगळे काम करणार. आता उदाहरण द्यायचं जर झालं तर 3-4 वर्षापूर्वी नेमलेल्या माझ्या समित्या आहेत माझ्याकडच्या. त्या समित्यांमध्ये आज कोण कुठच्या पक्षाचं काम करतो हे मला पण माहिती नाही आणि त्याच्यामध्ये समजून घेण्याची आवश्यकता देखील नाही. त्या संबंधित ज्येष्ठ व्यक्तीच्या समोर मराठी साहित्यिक आणि त्यांनी लिहिलेलं साहित्य हे त्यांचं मेरिट आहे. ते कुठच्या पक्षाचे आहेत, काँग्रेसचे आहेत, राष्ट्रवादीचे, अजून कुठच्या पक्षाचे आहेत, ह्याच्याशी काय मला असं वाटतं की भाषेशी देणं घेणं नाही. त्याच्यामुळे सगळी लोकं ही परिपक्व आहेत, मॅच्युअर्ड आहेत, साहित्यामधले आहेत. त्याच्यामुळे हा नको आणि तो नको ही काही सिस्टीम पुण्यामध्ये राहणार नाही. अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्यांना सामावून घेऊन हे साहित्य संमेलन होईल. तसं तर आपलं दर्जेदारच साहित्य आहे तसं बघायला आपण गेलं तर. म्हणजे आता सगळ्यात मोठं साहित्य सध्या मोबाईलवर तयार होतं रोज रात्री झोपताना. आता त्या साहित्यावर कोण बंधन आणू शकत नाही. बरं, ते साहित्य प्रकाशित करावं पण लागत नाही. बटन दाबलं की पुढे तो लेखक त्याच्यामध्ये अजून ॲड करतो, तो अजून पुढे पाठवतो, तो त्याच्यात अजून ॲड करतो, अजून पुढे पाठवतो. म्हणजे एखाद्या लेखकानं तयार केलेला लेख हा 2 तासामध्ये त्याच्यावर स्टडी करणारे अजून 100 लेखक तयार होतात. ही सोशल मीडियाची कमी आहे. त्याच्यामुळं लेखन आणि वाचन हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. ग्रंथालयाला देखील पैसे देण्याचा निर्णय मराठी भाषा विभाग घेत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की सीमा भागामध्ये जी काही ग्रंथालय मराठी आहेत त्यांना देखील निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि 2 कोटी रुपये त्यांना दिलेत. त्याच्यामुळे लेखकानं काय लिहावं हा त्याचा प्रश्न आहे आणि आम्ही काय वाचावं हा आमचा प्रश्न आहे. नाही, अनेक ठिकाणी अंमलात आणली जाते. त्याच्या पुढे जाऊन मी आपल्याला सांगतो पुण्याचं अजून एक महत्त्व. देशामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये असं एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे की जिथे तिथला इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम मराठी आहे आणि मराठीमधनं बी केलं जातं की एमटेक केलं जातं. आय थिंक बी, बरोबर ना, बी केलं जातं, बीटेक केलं जातं. त्याच्यामुळं मराठी भाषा धोरणामध्ये जे आहे ते चांगलं करण्याचा निर्णय अनेक लोक घेतात आणि त्याच्यातलं मूर्तिमंत उदाहरण पुणे जिल्ह्यातच आहे. नाही, शिफारस करण्याची गरज नाही, ते त्याच्यामध्ये तरतूदच केलेली आहे. त्याच्यामध्ये आता काही भाग आहेत, काही भाग प्राथमिक शिक्षणाचा आहे, काही भाग माध्यमिक शिक्षणाचा आहे, काही भाग उच्च माध्यमिक शिक्षणाचा आहे. तर आम्ही काय करू शकतो, आम्ही तशी सल्लागार समिती आहे तशा पद्धतीची आमची एक सचिवांची बैठक होते. त्या बैठकीमध्ये मराठी भाषा मंत्री म्हणून मी अनेक वेळा हे सांगितलेलं आहे. नाही, राजकीय वाद होत आहेत ते पुढे आणले गेले पाहिजेत मी म्हटलं नाही. काहीतरी चुकीचं झालं, कन्फ्युजन झालं. मी असं म्हटलं की काही राजकीय वादातनं जे गैरसमज पसरवले जात आहेत त्याचे देखील खुलासे झाले पाहिजेत. मराठी भाषा ही सक्तीची झाली पाहिजे हे महाराष्ट्र शासनाचं धोरणच आहे. पण हिंदी सक्तीची करावी हे महाराष्ट्र शासनाचं, म्हणजे विशेषतः स्पष्ट भाषेत सांगतो, महायुतीच्या सरकारचं कधीही धोरण नव्हतं.
तो पॅरा कधी आणला गेला, त्यावेळी मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि माशेलकर समिती स्थापन केली होती, हा मी उल्लेख केला. आमच्या राजकीय वादामध्ये जे काय होतंय ते साहित्य संमेलनामध्ये आणावं असं कुठेही मी बोललेलो नाही, नाहीतर तेवढीच ब्रेकिंग व्हायची. मी तेच सांगितलं की मराठी भाषा विभागामध्ये मराठी भाषा सक्तीची करण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी जे काय माझ्या अधिकारापर्यंत आहे ते मी नक्की करत आलेलो आहे. बाकी ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत ह्या शालेय शिक्षणामध्ये येतात, उच्च शिक्षणामध्ये येतात, त्या ठिकाणी ते व्हावं ही माझी देखील इच्छा आहे. चला, नाही आता राजेशजी म्हणाले नोव्हेंबरमध्ये ठरेल, पण त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप नसेल, तर त्यांचा अधिकार आहे मसपाचा, ते ठरवतील, जे ठरवतील तो आम्हाला मान्य. नाही, हिंदी एवढ्यासाठीच नको, मराठी साहित्य परिषदेच्या कार्यालयामध्ये येऊन मराठी साहित्य संमेलनावर आम्ही चर्चा करतोय. हा चला, पॉलिटिकल विचारा. नाही, हा काही राजकीय प्रश्न नाही, हे 4.5 वर्ष हेच चालू आहे, त्याच्यामध्ये नवीन काय आहे? आज ह्याला कोणाला तरी शिवी घालायची, उद्या दुसऱ्या कोणाला तरी शिवी घालायची, हा एक पायंडा मस्तपैकी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये आहे. त्याला उत्तर देणं म्हणजे मला असं वाटतं की मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा अपमान आहे. त्याच्यामुळं त्यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्याची काही आवश्यकता नाही. पुरस्कार कसला आहे? टिकांची जी संस्था आहे त्या संस्थेमार्फत दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार जर पुण्यामध्ये होत असेल तर ते पुण्याचं भूषण आहे आणि त्याला केंद्रीय मंत्री अमित शाह साहेब येत असतील तर ह्यांनी कशाला मार्गदर्शन करायला पाहिजे आणि ह्यांचं मार्गदर्शन कोण ऐकणार आहे? मला वाटलं अजून काय पॉलिटिकल प्रश्न आहे का? हे काय रोजचेच आहेत. ओ, राहुलजी गांधी संसदेमध्ये बसतात हेच आपलं भाग्य आहे. त्याच्यामुळं मला बाकी त्याच्यामध्ये काय बोलायचं नाही. जी व्यक्ती जंतर मंतरवर न जाता पंतप्रधान महोदयांच्या घराच्या कॅम्पसमध्ये जाते, काही लोकांना जिथं बोलवून घेते, त्यांनी हा विचार केला पाहिजे होता की इंदिरा गांधींच्या हत्येनंतर जो कायदा झाला तो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांसाठी तसा कायदा आहे, हा तिने अभ्यास करायला पाहिजे आणि खरोखरच त्यांचं कौतुक केलं पाहिजे की निदान सध्या तरी ते संसदेमध्ये दिसत आहेत. एक लक्षात घ्या, संजय शिरसाटांनी त्यांची जी भेट घेतली हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे, हा शिवसेनेचा भाग नाही. शिवसेनेच्या नेत्यांच्या आदेशानं त्यांनी भेट घेतलेली अजिबात नाही. त्यांनी त्यांचा तो वैयक्तिक, ते काय नातेवाईक असतील किंवा भेटले असतील. आणि दीपकेजींना अशा पद्धतीचे फोन जर येत असतील तर त्यांनी पोलीस स्टेशनला अर्ज दाखल केला पाहिजे. त्यांनी कुठच्या फोनवरनं फोन आलेत हे पोलिसांना दाखवले पाहिजेत. महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस आणि देशाची पोलीस ही सक्षम आहे की जे त्यांना धमकी देत आहेत किंवा अशा पद्धतीच्या काही वल्गना करत आहेत त्यांच्यावरती कारवाई करतील. अजून अंक लिहिलेला नाही आम्ही, अजून दिग्दर्शकाने अंक लिहायला सांगितलं नाही. आता कुठच्या राष्ट्रवादीला हातभार लावायचे ते तरी सांगा. नाही, पण एक मी सांगतो आमच्या पक्षाची त्याबद्दलची भूमिका मी साहेबांची चर्चा करून सांगतो तुम्हाला की विलिनीकरण हा जो विषय आहे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणजे शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असू दे किंवा अजितदादांची राष्ट्रवादी असू दे. आता अजितदादांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व सुनेत्राबाईंनी करतात, शरद पवार साहेब करतात. हा इंटरनल त्यांचा मामला आहे, आम्हाला त्याच्यामध्ये बघायची काही गरज नाही. पण कोण कोणामध्ये विलिनीकरण करणार हे जसं तुम्हाला कुतूहल आहे तसं मला पण कुतूहल आहे.
परंतु शरद पवार साहेब एखाद्या गोष्टीसाठी नरेंद्र मोदी साहेबांना भेटले याचा अर्थ ते काही राजकीय बोलले असतील असं मला वाटत नाही. आणि तुम्हीच पुण्यातनं लोक अनेक वेळा आम्हाला असं सांगता की शरद पवार साहेब एखाद्या बैठकीला बसले की ती बैठक त्याच्यासाठीच असेल अशी गॅरंटी तुम्ही तरी देऊ शकता का? त्याच्यामुळे पवारसाहेब का भेटले पवारसाहेबच सांगू शकतात. आम्हाला काय फरक पडला? मला असं वाटतं महत्त्व हे कर्तृत्वावर अवलंबून आहे. शरद पवार साहेबांनी काय निर्णय घ्यायचा, सुनेत्रा वहिनींनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. आज शिवसेना म्हणून माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे NDAतले 3 नंबरचे नेते आहेत. त्याच्यामध्ये पहिले 2 चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार आहेत आणि 3 नंबरचे आमचे साहेब आहेत. त्याच्यामुळे साहेब देशाच्या पातळीवर काम करत आहेत. कोणाच्या येण्यानं, कोणाच्या जाण्यानं किंवा कोणाच्या विलनीकरणानं कोणाचंही महत्त्व कमी होत नसतं. एकनाथ शिंदेसाहेब काय करू शकतात हे अख्ख्या देशानं 4 वर्षापूर्वी बघितलेलं आहे आणि आता परत 15 दिवसांनी पूर्वी बघितलेलं आहे. नाही, मी ती ऑडिओ क्लिप बघितलेली पण नाही आणि आता अशा पद्धतीच्या ऑडिओ क्लिप बनवल्या पण देखील जातात. गिरीश महाजन साहेबांना मी जेवढं ओळखतो ते अशा फंद्यामध्ये पण पडत नाहीत. त्याच्यामुळं ती क्लिप जी आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे ही पहिली तपासून घेतली पाहिजे. पण मी ती बघितलेली नाही किंवा ऐकलेली नाही. मी ऐकलंच नाही ते काय बोलले ते. नाही, मी आधी ऐकतो. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये बाकीचे पक्ष घुसल्यामुळे पक्षाने ते बदनाम केलेलं आहे. विद्यार्थ्यांवर कोणी टीका केली? आज माझ्या मनातलं विचारलं, राजेशजींच्या मनातलं विचारलं, योगेशजींच्या मनातलं विचारलं, तर आम्ही हेच सांगू की विद्यार्थ्यांनी जी मागणी केली की भविष्यामध्ये नीटचा पेपर फुटता कामा नये, JEEचा फुटता कामा नये म्हणून ज्यांनी जे आंदोलन केलं होतं ते ना केंद्र सरकारनं नाकारलं ना राज्य सरकारनं नाकारलं. पण त्यांच्या व्यासपीठावर जी लोकं गेली ती स्वतःच्या अस्तित्वासाठी गेली. आता बघा ना, महाराष्ट्रानं देखील मतदारांनी नाकारलेली लोकं देखील तिथं जाऊन सांगत होती पेटवा पेटवा पेटवा. हे काही योग्य नाही. त्याच्यामुळं अशावेळी देशावर ज्यावेळी एखादं संकट उभं राहतं त्यावेळी सगळ्या पक्षांनी एकत्र राहिलं पाहिजे. ही आपली संस्कृती आहे. त्याच्यामुळं रामदेव बाबा काय बोलले ह्याच्यापेक्षा विद्यार्थ्यांना समजून नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलं म्हणूनच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला आणि कायदा तयार होतोय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांच्या विरोधात जाऊन कुठचंही काम करण्याची भूमिका ही महायुतीची सरकारची आणि NDAची देखील नाही. धन्यवाद.